देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। धाराशिवमध्ये लाडक्या बहिणीचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत महिलांना मिळाला शिवसेना दुर्गा शक्ती महिला सन्मान। शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणी सन्मान योजनेअंतर्गत आयोजित दुर्गा शक्ती महिला सन्मान सोहळा धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांच्या योगदानाचे मोठ्या आदराने कौतुक केले। यावेळी त्या म्हणाल्या, मी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनंत दिघे आणि मातोश्री मीनाताई ठाकरे यांना वंदन करते। आज तुळजाभवानी दिन आहे। मी आईचे दर्शन घेतले, ओटी भरली आणि तुमच्या साक्षीने तिचे आशीर्वाद घेतले। या लाडक्या बहिणीमुळेच महायुतीचे पारडे जड झाले आणि आम्ही निवडून आलो। हा विजय भवानी मातेच्या कृपेने शक्य झाला आहे। यापुढे त्या म्हणाल्या, महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी सरकारने लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले आहे आणि या निधीचा महिलांनी औषधोपचार, शिक्षण, घरगुती गरजा अशा विविध गोष्टीसाठी उपयोग केला आहे। आम्ही याचा एकत्र अहवाल करून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करू। टीका करणाऱ्यांनी हे पाहावे की या योजनांनी महिलांचे जीवन किती बदलले आहे। डॉक्टर गोरे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना भारावून टाकले। त्या म्हणाल्या, स्त्रियांचं राजकारणात बाहेर पडणं हे आजही मोठं आव्हान आहे, म्हणून या लाडक्या बहिणींना पाठिंबा देणं ही आपली जबाबदारी आहे। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर गोरे यांनी महिलांना आवाहन केले की या योजनेचा लाभ कसा घेतला याचा 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून महिलांना पदाधिकाऱ्याकडे द्यावा। यामुळे शासनाला महिलांच्या गरजा समजून घेण्यास मदत होईल। कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शिवसेना दुर्गा शक्ती महिला सन्मान देऊन गौरव करण्यात आला। व्यासपीठावर शिवसेना उपविभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे, संपर्क नेत्या शुभांगी नांदगावकर, ॲडव्होकेट संगीता चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारतीताई गायकवाड, किरण निंबाळकर, माया चव्हाण, कविता सूरज साळुंखे, शलाका जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते।